नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की रथसप्तमी ही 25 जानेवारीला येणार आहे. तर या रथसप्तमीला तुम्ही चंदनाचा असा प्रभावी उपाय करा ज्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या कामात यश मिळेल. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या अभ्यासात किंवा मुलांच्या आयुष्यातही खूप सारी प्रगती वेगाने होईल व जोरदार होईल. तर यासाठी कोणते उपाय करायचे? रथसप्तमी येणार आहे रविवारी. तर चला तर पाहूया तो उपाय कोणता आणि तो कसा करायचा, त्याचा फायदा काय होतो याची सविस्तर माहिती पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. तर रविवारी रथसप्तमी आहे, तर लाल चंदनाचा प्रभावी उपाय. सर्व कामात यश मिळेल, पतीची व मुलांची जोरदार प्रगती होणार आहे. तर रविवार हा दिवस सामान्य नाही आहे, कारण रविवारी रथसप्तमी आहे. वर्षातील असा एक दिवस जेव्हा प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्या रथात बसून उत्तरायणाची गती बदलतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी केलेली एक छोटीशी कृती तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. तुमच्यावर करोडोचे कर्ज असू द्या, कामात सारखे अडथळे येत असू द्या, किंवा घरात सतत गरिबी आणि कटकटीचे वातावरण असू द्या. जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच मार्ग उरला नाही, तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप सारे फायदेशीर ठरणार आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये आज एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो कदाचित तुम्हाला याआधी कोणीच सांगितला नसेल आणि तुम्ही कधी ऐकलाही नसेल. तर तो उपाय आहे लाल चंदनाचा. चला तर मग पाहूया तो उपाय कसा करायचा. सर्वात आधी आपण पाहूया रथसप्तमी म्हणजे काय. तर रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्य हा यशाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचा कारक आहे. ज्याचा सूर्य प्रबळ, ज्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. पण बरेचदा आपल्या कुंडलीतील दोष किंवा वास्तुदोषामुळे आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही. आज मी तुम्हाला लाल चंदनाचे 3 असे टप्पे सांगणार आहे, जे उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारी केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक विशिष्ट वेळ आणि एक विशिष्ट पद्धत पाळणे अत्यंत गरजेचं आहे. ती पद्धत काय हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. अंघोळीच्या पाण्यात थोडेसे लाल चंदन पावडर टाका. यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण मुख्य उपाय हा नाही आहे, कारण मुख्य उपाय हा आहे की सूर्याला अर्घ्य देताना करायची कृती आहे. तर काय करायचं, एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडं अक्षदा, लाल फुलं आणि लाल चंदनाचे टिळे टाका. सूर्याकडे बघून अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असा जप करा. अर्घ्य देऊन झाल्यानंतर त्या कलशाच्या तळाला जे लाल चंदन उरलेलं असेल ते आपल्याला बोटाने काढून आपल्या कपाळावर आणि कंठावर लावा. यामुळे समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल आणि अडकलेली कामे पूर्णपणे मार्गी लागणार आहेत. आता येतो तो सर्वात महत्त्वाचा आणि गुप्त उपाय, जो अनेकांना माहीत नाही. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर हा उपाय संध्याकाळी म्हणजे रथसप्तमीच्या संध्याकाळी करायचा आहे. सूर्यास्तापूर्वी करायचं आहे. तर तुम्हाला हवं आहे एक लाल चंदनाचं लाकूड किंवा पावडर आणि एक छोटासा लाल कापडाचा तुकडा. तर काय करायचं, रविवारी दुपारी 12च्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा एका कोऱ्या कागदावर लाल चंदनाच्या शाईने म्हणजे चंदन आणि पाणी मिसळून तुमच्या कर्जाची रक्कम किंवा तुमची जी सर्वात मोठी अडचण आहे ती लिहायची. त्यावर थोडं कुंकू व्हा. आता हा कागद त्या लाल कापडात बांधा आणि तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात ठेवा. हा कागद तिथेच ठेवून चालणार नाही. यासोबत तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र म्हणत असताना मनात असा विचार करा की सूर्यदेव तुमच्या सर्व अडचणी जाळून भस्म करत आहे. हा उपाय केल्याने अवघ्या काही दिवसातच तुम्हाला धनाचा मार्ग मोकळा झाला असं वाटेल, आणि हे मी अनुभवावरून सांगत आहे. हा उपाय कधीच अपयशी ठरत नाही. सोन्यासारखे दिवस आणणार अतिगुप्त उपाय. ज्यांना वाटतं की त्यांच्या घरात लक्ष्मीच टिकत नाही, त्यांनी हा 3रा उपाय नक्की करा. तर रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदनाचा लेप घराच्या मुख्य दरवाजावर
दोन्ही बाजूला स्वस्तिक काढण्यासाठी वापरा. स्वस्तिक काढताना ते पूर्णपणे शास्त्रोक्त असावे. या स्वस्तिकाच्या खाली श्री लिहा. लाल चंदनाचा हा सुगंध आणि त्यातील सात्विकता तुमच्या घरात कोणत्याही वाईट शक्तीला प्रवेश अजिबात करून देणार नाही. तर ज्या घरात प्रवेशद्वारावर लाल चंदनाचे स्वस्तिक असते तिथे प्रत्यक्ष महालक्ष्मीच वास करत असते. हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा केवळ येणारच नाही तर तो टिकणारही आहे आणि तुम्हाला खरोखर सोन्यासारखे दिवस येतील. तर मित्रांनो, या रथसप्तमीच्या या पावन पर्वावर हे लाल चंदनाचे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. लक्ष ठेवा, देव त्याच मदतीला धावून येतो ज्यांची श्रद्धा अटळ आहे. हे उपाय करताना कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. तर रथसप्तमीला काय करावे आणि काय टाळावे याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. तर काय करावे? पवित्र स्नान करायचं आहे. शक्य असल्यास कोणत्याही पवित्र नदीत स्नान करा किंवा नदीचे थोडे पाणी असेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करूनही आंघोळ करू शकता. जर शक्य नसेल तर लाल चंदन टाकून स्नान करा. यामुळे तुमच्या 7 जन्माची पापे धुवून निघतात अशी मान्यता आहे. तुमच्या घराच्या बाहेर अंगणात रथ काढा. उद्या घराच्या अंगणात किंवा उंबरठ्यावर लाल रांगोळीने सूर्याचा रथ नक्की काढा. रथात सूर्याची 7 गोडी दर्शवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते. खिरीचा नैवेद्य दाखवा. तर गाईच्या दुधात गूळ आणि तांदूळ टाकून खीर बनवा. ही खीर सूर्यप्रकाशात शिजवली तर अधिक उत्तम. नसेल तर गॅसवर शिजवून सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवा. यामुळे घरातील आजारपण कायमचे दूर जाते. तसेच दानधर्मही करायचा आहे. तर रथसप्तमीला लाल रंगाचे कपडे, गूळ किंवा गव्हाचे दान करा. अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो. काय टाळावे? तर विस्कटलेली कामे टाळण्यासाठी मीठ खाणे टाळा. शक्य असल्यास रथसप्तमीच्या दिवशी मीठ खाणे टाळा. अळणी जेवण करावे. जर पूर्ण दिवस शक्य नसेल तर किमान एक वेळ तरी मिठाशिवाय भोजन करा. यामुळे सूर्याची कृपा लवकरच आपल्यावर प्राप्त होते. उशिरा उठू नका. तर सूर्याचा जन्मदिवस आहे त्यामुळे सूर्यानंतर झोपून राहणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून सूर्योदयापूर्वीच अंथरूण सोडा. वादविवाद टाळा. उद्याच्या दिवशी कोणाशी भांडू नका. विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींशी किंवा वडिलांचा अपमान करू नका. ज्योतिषशास्त्रात वडील हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. त्यांचा अपमान केल्यास केलेले सर्व उपाय निष्फळ ठरणार आहेत. तर तामस आहार. उद्याच्या पवित्र दिवशी मांसाहार, कांदा, लसूण किंवा मद्यपान चुकूनही करू नका. शरीर आणि मन शुद्ध असेल तरच मंत्रशक्ती कार्य करणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत रथसप्तमीचे नियम पाळून जेव्हा तुम्ही लाल चंदनाचे उपाय कराल तेव्हा बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो आणि तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि रखडलेली सर्व कामे मार्ग लागतील. काय करावे आणि काय टाळावे हे नियम पाळल्यामुळे तुमच्या उपायांची शक्ती दुप्पट होणार आहे. तर रथसप्तमीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.